नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण गटासाठी मेंटर कसे ॲड करायचे ते बघणार आहोत. तर त्यासाठी गटाचे जे निमंत्रक आहेत त्यांनी त्यांचं लॉग इन करायचं आहे. गटासाठी मेंटर हे फक्त निमंत्रक ॲड करू शकतात. निमंत्रकांनी लॉग इन करून या होम स्क्रीनवर यायचं आहे. आता ज्या गटासाठी आपल्याला मेंटर ॲड करायचे आहेत त्या गटाच्या सदस्य यादीवर जायचं आहे. सदस्य यादीमध्ये वरच्या बाजूला गटाचं नाव, गटाचा गट क्रमांक, गटाचं पीक दिसतंय. तसंच किती सदस्य आहेत, आत्तापर्यंत एकूण क्षेत्र किती झालं हे दिसतंय. त्याच्या खाली मेंटर तपशील नावाचं एक बटन दिसतंय. मी त्याच्यावर क्लिक करते. या मेंटर तपशील इथेच आपल्याला आपले मेंटर्स ॲड करायचे आहेत. मी त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक कार्ड ओपन झालं आणि आता त्या कार्डवर बटन आहे मेंटर ॲड करा. तर त्या बटनावर मी क्लिक करते. मी ज्या तालुक्यामध्ये काम करते, ज्या जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे किंवा गट आहे त्याच्यानुसार मला इथे मेंटरची यादी येते की कुठले कुठले मेंटर माझ्या तालुक्यासाठी उपलब्ध आहेत. तर दिलेल्या यादीमधून योग्य ते नाव तुम्ही निवडू शकता. जर तुमचे जे मेंटर आहेत ते यादीमध्ये नसतील तर ते पण कसे ॲड करायचे ते आपण बघूया. आत्ता शनी हे जे एक मेंटर आहेत ते मला माझ्या गटासाठी निवडायचे आहेत. मी त्यांच्या नावावर क्लिक केलं आणि निवडावर क्लिक केलं. इथे बघा मेंटर तपशीलमध्ये एक मेंटर माझ्या गटासाठी ॲड झाले आहेत. याच कार्डवर मेंटर बदला आणि दुसरा मेंटर जोडा असे 2 बटन मला दिसतात. जर आहेत ते मेंटर बदलायचे असतील तर मी मेंटर बदलावर क्लिक करून योग्य ते नवीन मेंटर निवडून ही माहिती सबमिट करू शकते. आता मला दुसरा मेंटर ॲड करण्यासाठी दुसरा मेंटर जोडा या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे आपण दिलेल्या यादीमध्ये जर मेंटर नसतील तर त्यांना कसं ॲड करायचं ते बघूया. यासाठी खाली जो नवीन जोडा पर्याय आहे त्यावर क्लिक करा आणि निवडावर क्लिक करा. इथे आता तुम्हाला त्या मेंटरचं नाव, त्यांचं पद, लिंग आणि मोबाईल नंबर ॲड करायचा आहे. मी इथे काही टेस्ट डेटा टाकून ही माहिती भरून दाखवते. अशा प्रकारे म्हणजे नाव, पद, लिंग आणि मोबाईल नंबर या 4 माहिती भरून सेव्ह करावर क्लिक केलं की जे नवीन मेंटर आहेत ते सुद्धा ॲड झाले. इथे मेंटर तपशील हे माझं कार्ड आधी ग्रे कलरमध्ये होतं ते आता ग्रीन झालं, कारण माझ्या गटासाठी मेंटरची जी आवश्यक माहिती आहे ती मी ॲड केली आहे. माझ्या गटाला मेंटरसोबत जोडून घेतलेलं आहे. जर मेंटर बदलायचे असतील तर मेंटर बदला हे बटन आहे, ते वापरून आपण मेंटर बदलूसुद्धा शकतो. अशा प्रकारे गटाच्या निमंत्रकांनी गटासाठी मेंटर निवडून त्यांना आपल्या गटासोबत जोडून घ्यायचं आहे.